गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी परिधान केलेल्या अनोख्या पोशाखाची चांगलीच चर्चा रंगली. मेहरून तलावात कुठलीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा अनोखा उपक्रम केला. नगरसेविका वैशाली पाटील यांनी परिधान केलेल्या पोशाखावर मेहरून तलाव वाचवा, सांडपाणी थांबवा, तसेच बाप्पा अशा पाण्यात विसर्जित होणार का, आम्हाला माफ कराल का, असा आशय लिहिण्यात आला होता. मेहरून तलावात सांडपाणी सोडले जात असल्याने तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे सांगत हे सांडपाणी थांबवण्यासाठी त्यावर योग्य ती प्रक्रिया करावी अशी मागणी वैशाली पाटील यांनी महासभेत केली. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तलावातील प्रदूषणाचा मुद्दा अधोरेखित करत त्यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. ताई, काय सांगाल, आज आपण सभागृहामध्ये एक अनोखा असा ड्रेस परिधान करून आला होता, त्यात काय संकल्पना होती, काय मागणी आहे? आमचा प्रभागातला मेहरूनचा भाग आहे, तिथं 16 ते 17 पाईपांद्वारे सांडपाणी सोडलं जात आहे. तर ते अत्यंत चुकीचं आहे, कारण की टॉयलेटचं पाणी सांडपाणी तिथं जात आहे आणि तिथंच गणपती विसर्जन होतात. तर मागच्या वेळेस उपमहापौरांनी तिथं भेट दिली होती, आम्ही त्यांना तक्रार केली होती, त्याप्रमाणे ते आले, पण अधिकारी तिथं हजर होते. त्यानुसार कामही सुरू झालं, पण ते काम खूप संत गतीने चालत आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्यातलेच काही झाडीचे शुक्राचार्य आहेत की त्यांनी ते काम थांबवून ठेवलेलं होतं. तर मला आयुक्त साहेबांना मी आज विनंती केली की आपण लवकरच गणपती उत्सव येतोय, दुर्गोत्सव येतोय, तर त्या पार्श्वभूमीवर आपण युद्ध पातळीने लवकरात लवकर आदेश देऊन हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण जर करून घेतलं तर जे दूषित पाणी मिसळतंय आणि ज्याच्याने थोडं कुठेतरी गणपती विसर्जनाला गालबोट लागेल, हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील आणि तलावही दूषित होतोय त्या सांडपाण्यामुळे. तर सगळं याच्यावर एकच उपाय आहे की लवकरात लवकर अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करणं. आणि मी त्याविषयीच आयुक्त साहेबांना विनंती केली की आपण कृपा करून युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करून घ्या, कारण येत्या 15-20 दिवसामध्ये गणपती बसतील आणि त्यानंतर 10 दिवसांनी गणपती विसर्जन होईल आणि लगेच दुर्गा देवीचा पण उत्सव सुरू होतो. तर या पार्श्वभूमीवर मी त्यांना विनंती केली की आपण हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.